शरीर आपल्याला पुन्हा नाहीये, फक्त देवाला प्रार्थना करायची। जब तक सांसें चलेगी तुझको जाऊंगा साथ, जब तक सांसें चलेगी तुझको जाऊंगा साथ, मर भी गया तो भी तेरा रहता जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा शाह, मर भी गया तो भी तेरा लेता रहूंगा ना हो। शरीर दिलंय ना देवाना, भजन करा। बघा पुरुष मंडळ एवढे सुंदर देवानी पाय दिले ना आपल्याला, कशा करता हो? बोलता का घेऊ सांगू आणू आता? कशा करता? फ्रेश बसा। डॉक्टर साहेबांनी सांगितलं असेल तुम्हाला, माझं कीर्तन असं असतं, प्रेशर आणायचं नाही दिमागावरती, काळजावरती प्रेशर आणायचं नाही। माझं कीर्तन असं असतं, घाली लोटांगा म्हणजे तुम्ही म्हणतात पाय लावून ऐकायचं का? तसं नाही, फ्रेश बोलायचंय, बसायचंय। बघा देवानी शरीर दिलंय, सुंदर पाय दिले, कशा करता? कशा करता? दुकानात जायला नाही, तीर्थयात्रा करण्याकरता देवाने एवढे सुंदर पाय दिले, पण माणूस तीर्थयात्रा करत नाही। तरुणपणी माणूस पंढरपूरला जात नाही डॉक्टर साहेब, म्हातारपणी माणसाला वाटतं पंढरपूरला जाऊ, पत्ता हो गुडघे विठ्ठल विठ्ठल म्हणते, विठ्ठल विठ्ठल। महिला मंडळ एवढे सुंदर हात देवाने आपल्याला दिले हो, कशा करता? टाळी वाजवावी उडी उभारावी, टाळी वाजवावी उडी उभारावी, टाळी वाजवावी उडी उभारावी, टाळी वाजवावी उडी उभारावी,
गुढी उभा राहावी. महिला मंडळ एवढे सुंदर हात देवाने आपल्याला दिले ना हो. कशा करता? हा, एकमेकीला हाणवला नाही, सुंदर स्वयंपाक करायला जसं आमच्या ताईनी केला. ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा. दान करण्याकरता देवाने एवढे सुंदर हात दिले, पण लोक दान नाही करत, घेते पण देत नाही. बरोबर आहे का नाही? लोक या हाताचा उपयोग करत नाही. देवाने हात दिले टाळी वाजवून भजन करण्याकरता, नाम चिंतन करण्याकरता, दान धर्म करण्याकरता. दान कुठं करावं माणसाला हे सुद्धा कळलं पाहिजे. नाही तर लोक कुठेही दान करतात. इथं दान करा तुम्हाला देव भरपूर देईल, पण लोक इथं दान नाही करत. बघा, सुदाम ब्राह्मणाच्या घरी काही कमी होतं का? कमीच होतं अगोदर. तुम्ही नाही, कथेतील सांगते बरं कमी. बघा, घरी खाण्याकरता काही नव्हतं, लोकांच्या घरी भिक्षा मागण्याचं काम करायचे. कोण? सुदामजी. पत्नीनं सांगितलं, अहो स्वामी, तो द्वारकाधीश तुमचा सखा आहे ना, तुमचा मित्र आहे ना, जा ना त्याच्याकडे जाऊन काहीतरी मागा. तेव्हा सुदामजी म्हणतात, अगं तू अगोदर घेतो मग देतो. घेशी तेव्हा देशी म्हणजे ती देशी नाही, देतो. त्यावेळेला मुष्टीभर पोहे दिले पत्नीनं. सुदामजींचं नामचिंतन चालू आहे. नगरीमध्ये आले, पण द्वारपालांनी अडवलं. प्रार्थना करू लागले, अरे जो कृष्ण आहे ना, द्वारकाधीश आहे ना, मी त्याचा बाल सखा आहे, मित्र आहे, जाऊ द्या ना मला आतमध्ये. त्या ठिकाणी सुदामजी रडू लागले, तरी सुद्धा द्वारपाल सोडत नाहीये, अडवून ठेवलेला आहे.